नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे यम टायगर्स करिअर पॉईंटमध्ये. दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मराठी पेपर 2 या विषयाची अंदाजी उत्तर तालिका येथे आपण पाहणार आहोत. तरी सुरू करूया. सर्वप्रथम दोन शब्द जोडणारा तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 2 संयोग चिन्ह वापरतात. तर पुढचा प्रश्न बघूया. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे बघूया. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? इथं नाही म्हणून विचारले विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? तर ही पर्याय क्रमांक 2 केवल प्रयोगी, उभयान्वयी व शब्दयोगी अवयवांची उदाहरणे आहेत. आज पाऊस येईल बहुतेक डॅश डॅश या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? तर या वाक्यातून विद्यार्थ हा अर्थ सूचित होतो. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? या ठिकाणी विचारलंय की गटात न बसणारा शब्द कोणता? या प्रश्नाचे उत्तर असेल निरीच्छा. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर कृतघ्न, घर जावई, सुखद ही कोणत्या समास प्रकारची उदाहरणे आहेत? तर ही तत्पुरुष या प्रकारची उदाहरणे आहेत. पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? या ठिकाणी विचारलंय विद्यार्थी मित्रांनो. समानार्थी नसलेला तर या ठिकाणी आहे रत्नाकर. रत्नाकर हा समानार्थी शब्द नाही. तर पुढचं बघूया. पुढीलपैकी विरुद्धार्थ नसलेली जोडी कोणती? म्हणजे विरुद्धार्थ नसलेली जोडी ओळखायची आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी कृपण व कंजूस ही विरुद्धार्थी नसलेली जोडी आहे. पुढचं बघूया. पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 41 ते 43 सोडवा. उतारा तुम्ही सर्वांनी वाचून घ्यायचा आहे. पुढचे प्रश्न आपण लगेच बघूया. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांची वैशिष्ट्ये काय होती? तर पॅराग्राफ वाचून तुम्हाला कळेल की या ठिकाणी पर्याय क्रमांक 2
त्याचे उत्तर असेल. त्यानंतर बघूया, या उत्तरातील विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कष्टाचे महत्त्व आपल्याला ठसवायचे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणता लेख उतार्यात आलेला नाही. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी दशरथाचा जो लेख होता, उल्लेख तो या ठिकाणी आलेला नाही आहे. बाकी सगळ्यांचं इथं उल्लेख आलेला आहे. आता कविता वाचून प्रश्न क्रमांक 44 ते 46 सोडवा. कवितेच्या आधारावर प्रश्न विचारलेले आहेत, तर लक्ष द्या. विनायकाच्या मदतीस कोण आले आहे. तर विनायकाच्या मदतीस या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 भिंत याचे उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मी विद्यार्थी मित्रांनो. जड लंगर तुझी या पायी या ओळीतील काय सूचित होते. या ओळीतून काय सूचित होते. तर या ओळीतून पारतंत्र्य हे आपल्याला या ठिकाणी सूचित होते. त्यानंतर पुढचं बघूया. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे. तर या ठिकाणी चेतन गुणोक्ती हा अलंकार आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. राजा मंगळ वेडेकर यांचे पूर्ण नाव काय. तर या ठिकाणी बघा, वसंत नारायण मंगळ वेडेकर हे त्यांचे पूर्ण नाव होते. पुढचा प्रश्न, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. वनवास या पुस्तकाचे लेखक आहे पर्याय क्रमांक 2 प्रकाश संत. पुढचा प्रश्न बघूया. आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला या वाक्याचे मिश्र वाक्य कसे होईल बघायचे आपल्याला. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. आणि चौथा पर्याय आहे घंटानादाबरोबर आरती सुरू झाली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. पुढचा प्रश्न बघूया. षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते. तर याचे प्रत्यय आहेत पर्याय क्रमांक 4 बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता. तर या ठिकाणी आहे ना. पर्याय क्रमांक 4 त्याचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53 नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे. तर हा औपचारिक पत्र असेल. ए ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. तर हे संयुक्त स्वर आहेत. पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया. सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता. तर पर्याय क्रमांक 3 कमळ याचे उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा. तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो काय करेल? तारे तोडणे, जीवाचे रान करणे, कानाडोळा करणे, ग्वाही देणे. तर याच्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर असेल जीवाचे रान करेल. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर पर्याय क्रमांक 2 हा अशुद्ध शब्द आहे. पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर बघा, नदी, बी, काठी आणि पाखरू. तर पर्याय क्रमांक 4 पाखरू याचे उत्तर असेल. सूर्य उमगला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर हे आकर्मक कर्तरी. पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर असेल. शेवटचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे डॅश होय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पद. तर आपण पाहिली ही उत्तर तालिका. वेगवेगळ्या प्रश्नसंचानुसार ही उत्तरे प्रश्न वेगळे वेगळे असू शकतात. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.